सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये सध्या डफ आणि घुंगरूचा आवाज घुमतोय। आदिवासी संस्कृतीमध्ये होळी उत्सवाला सर्वाधिक महत्त्व आहे। होळी निमित्ताने सर्वच आदिवासी बांधव मूळ गावी येतात, एकत्र होळीचा उत्साह साजरा करतात। लहान थोर महिला पुरुष सर्वच या होळीच्या उत्सवामध्ये रंगून जातात। पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते। नंदुरबार मधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पारंपरिक पद्धतीने ही होळी साजरी केली जाते। तब्बल 1 आठवडा होळीचा उत्सव इथे साजरा केला जातो। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। पाहूया। होळीचा मध्यरात्रीचा रोमांच आता निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की घुंगरू असतील, डफ असतील आणि एकंदरीत शिट्ट्यांचा आवाज हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये निनाद देतो आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आदिवासी बांधव हे पूर्ण तयारीनिशी येतात। हा जो टोप आहे हा मोरपिसांनी बनवलेला आहे, त्याच्यावरती एक आरसा लावलेला आपण पाहू शकतो, ज्याच्यात जीवन हे पारदर्शक आहे आणि त्यात आरशामध्ये ज्या पद्धतीने आपण जसे आहोत तसे दिसतो तसं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन आदिवासी बांधवांचा या माध्यमातून आहे। तसंच जर आपण पाहिलं तर खाली ही चांदीची दागिने घातलेली आहेत, एक खोबऱ्याची वाटी, निंबूची जी माळ आहे ती गळ्यात टाकलेली आहे। आमच्या आहे म्हणजे परंपरा बुजुर्ग लोकांनी तयार केलेलं आहे। देवदेवताने आम्ही होळी माता आमची परंपरा रूढ चालत आलेली आहे, त्यासाठी आम्ही हे पेहराव घातलेले आहे। पेहराव घातल्यानंतर आम्ही नाचतो। आता हा होळीचा सण साजरा झाल्यानंतर संपूर्ण वर्षभर हे आनंदात आणि उत्साहात संपन्न व्हावं।